विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. वृत्तवेध वेध चालू घडामोडींचा या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर अनेक काळांच्या म्हणजे अनेक महिन्यांच्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आपण आज नव्यानं या भागामध्ये पुन्हा उमेदीनं सुरुवात करतोय. एकंदर लॉकडाऊनचा हा कालावधी, त्याचा आपल्यावर झालेला परिणाम, त्यातून आपली पॅनिक झालेली मानसिकता, ह्या सगळ्या गोष्टीवर या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि अर्थातच या भागात देखील आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री हरी पांडव सर. पांडव सर, आजच्या भागात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धन्यवाद. पांडव सर, विश्रांतीनंतर आपण सुरुवात करतोय परत. मधल्या काळात वृत्तवेधला आपल्या श्रोत्यांनी सगळ्याच मिस केलं असणार आहे. सुरुवातीला काय सांगाल? मला सर्वच विद्यार्थ्यांना आणि आपला वृत्तवेधचा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे सांगायची आहे की ह्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपल्या करिअर संदर्भातल्या डिसिजन्स असतील किंवा आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे निर्णय असतील, ह्या सगळ्यांनाच आपण एक प्रकारे पूर्णविराम किंवा स्वल्पविराम दिलेला होता. आणि त्यामुळे एक प्रकारे ज्याला आपण म्हणू शकतो आळस किंवा एक प्रकारची ज्याला आपण म्हणू शकतो लेझीनेस, हा सगळ्यांमध्येच पसरलेला आहे. आणि खास करून विद्यार्थ्यांमध्ये हा पसरण्याचं एक प्रमुख कारण ते म्हणजे ह्या स्थितीमध्ये घरात बसून राहावं लागल्यामुळे विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे, त्यांच्या भविष्याकडे आणि आपल्याला पुढे जाऊन काय करायचं ह्या सगळ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष झालंय. आत्ता मला असं वाटतंय की नुकताच 10वी आणि 12वीचा जो निकाल लागलेला आहे, त्या निकालानंतर परत एकदा एक नवचैतन्य ज्याला आपण म्हणू शकतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये निर्माण होतंय. आणि त्या स्थितीमध्ये विद्यार्थ्यांना एक नवी दिशा देण्यासाठी म्हणून आपण काही सत्र या वृत्तवेधच्या कार्यक्रमामध्ये ऍड करतोय. तर मला असं वाटतं की इथून पुढचे हे जे 2 भाग आहेत, ह्या 2 भागांमध्ये आपण करिअर काउन्सिलिंग, करिअर गायडन्स ह्या संदर्भामध्ये बोलणार आहोत. कारण विद्यार्थ्यांना सद्यस्थितीला मला असं वाटतं की कोरोनामुळे भरपूर जणांचे जे काही ठरवलेले निर्णय होते ते पुढे ढकलले गेले. आणि त्यामुळे आता निर्णय काय घ्यावा आणि घेतला तर तो नेमका कशाशी निगडीत असावा या संदर्भामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर संदिग्ध आहेत. तर मला असं वाटतं की आपण या वृत्तवेधच्या येणाऱ्या काही भागांमधून नक्कीच विद्यार्थ्यांच्या ह्या समस्येचा विचार करू आणि त्यांना ह्या समस्येचं निराकरण कसं करता येईल या संदर्भामध्ये आपल्याला खास करून चर्चा करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात आलीच असेल तुमच्या की वृत्तवेधच्या या नव्या सुरुवात झालेल्या सीझनमध्ये आपण पहिला भाग हा करिअर गायडन्स, व्यवसाय मार्गदर्शनासंदर्भात पांडव सरांकडून माहिती जाणून घेणार आहोत. पांडव सर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पांडव सर, सुरुवात करूयात आपण या विषयाला. नक्कीच सर, 12वी 10वी आता तुम्ही उल्लेख केला, 12वी आणि 10वीचा निकाल लागलाय. तर या निकालानंतर एक करिअर निवडी संदर्भातली जी संभ्रम अवस्था असते, तर ती दूर करून निर्णय घेणं, एखादा त्याची करिअरची निवड करणं, हे किती महत्वाचं आहे, काय सांगाल? नक्कीच मला असं वाटतं की इथे काही गोष्टी मला 10वी आणि 12वीचा निकाल लागल्यानंतर जे विद्यार्थी या निकालामध्ये आलेले आहेत किंवा ज्यांचा निकाल लागलेला आहे, या विद्यार्थ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे, ती अतिशय महत्वाची आहे त्यांच्या भविष्याच्या वाटचालीच्या दृष्टिकोनातून. आपण बघतो की 10वी आणि 12वीच्या निकालाला फारच जास्त महत्व दिलं जातं आपल्याकडच्या शैक्षणिक ओव्हरऑल जर आपण ॲटमॉस्फिअरमध्ये बघितलं तर. त्याची काही प्रमुख कारण आहेत. कारण 10वी नंतर तुम्ही जे क्षेत्र निवडता किंवा 12वी नंतर तुम्ही जे क्षेत्र निवडता, त्या क्षेत्राचा आणि तुमच्या आयुष्याचा पुढे 30 ते 35 वर्ष संबंध येतो. इथे मी एक महत्वाचा शब्द वापरेल की जो सायकोलॉजिस्ट म्हणजेच मानसोपचार तज्ञांकडून वापरला जातो, त्याला म्हटलं तर ऑक्युपेशनल आयडेंटिटी. प्रत्येक व्यक्तीची एक ओळख असते. मी समजा शिक्षक आहे किंवा माझ्यासोबतच्या व्यक्ती ज्या असतील, कोणी पोलीस अधिकारी आहे, कोणी IAS ऑफिसर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, ही जी प्रत्येक व्यक्तीची ओळख आहे, ती व्यक्तीची ओळख त्याला अतिशय जास्त महत्वाची असते. आणि 10वी आणि 12वीला तुम्ही काय निर्णय घेता यावरून तुमची एक अतिशय महत्वाची आयडेंटिटी ठरते. तिला आपण म्हणतो ऑक्युपेशनल आयडेंटिटी. आणि मला असं वाटतंय त्यामुळे हा निर्णय अतिशय जास्त महत्वाचा आहे. कारण पुढच्या 30 ते 35 वर्षांसाठी तुमची ओळख किंवा व्यावसायिक ओळख काय असणार आहे, हे सर्व हे आजच्या तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. आणि मला असं वाटतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या निर्णयाकडे किंवा ह्या निर्णय प्रक्रियेकडे अधिक गांभीर्याने बघण्याची गरज आहे. जर त्यांनी ह्या प्रक्रियेकडे गांभीर्याने बघितलं तर पुढच्या 30 ते 35 वर्षांसाठी जी गोष्ट मला करायची आहे त्या गोष्टीविषयी मी सजग असेन आणि त्या गोष्टीमधून मला आनंद मिळवता येणार आहे. आणि त्यामुळे 10वी आणि 12वी झालेल्या विद्यार्थ्यांनी
खास करून करिअर निवडी असेल, करिअरची निवड असेल किंवा करिअरच्या वाटचालीची दिशा निश्चित करणं असेल, या संदर्भामध्ये विशेष लक्ष देणं आपल्या निर्णयाकडे आवश्यक आहे. साधारणपणे पांडव सर काय होतं बऱ्याचदा की करिअरची निवड करताना चुका होतात विद्यार्थ्यांकडून, तर त्या नेमक्या चुका का होतात आणि त्या चुका टाळायला कशा हव्यात या संदर्भात काय सांगाल? सर्वात प्रथम मी विद्यार्थ्यांकडून कॉमनली होणाऱ्या ज्या मिस्टेक्स किंवा ज्याला आपण म्हणूया चुका करिअर निवडताना ज्या आहेत त्या सगळ्यात पहिल्यांदा सांगणार आहे. अगदी सगळ्यात पहिली जी चूक महत्वाची आणि मोठी आहे त्याला आपण म्हणतो की हर्ड मेंटॅलिटी. बरं. आता कोरोनामुळे भरपूर जण हर्ड इम्युनिटीचा शब्द ऐकतायत, पण त्याच्यामध्ये मी एक अजून शब्द ऍड करतो ती म्हणजे हर्ड मेंटॅलिटी. काय होतं, आपले मित्र असतील किंवा आपल्या सोबतचे शाळेमधले काही मित्रमैत्रिणी असतील किंवा आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या आपल्यापेक्षा थोड्याशा मोठ्या व्यक्ती असतील की ज्यांचं करिअर आता सेट झालेलं आहे, अशा व्यक्तींनी जे केलंय तेच करायला आपण डोळे झाकून पुढे जातो. याला आपण म्हणतो हर्ड मेंटॅलिटी. म्हणजे एक मेंढी चालली आहे तर सगळ्या मेंढ्या तिच्या पुढे तिच्या पाठीमागे चालल्या आहेत. ह्या प्रकारची जी मेंटॅलिटी ती सगळ्यात मोठी चूक आहे. आणि खास करून आपण मराठवाडा, विदर्भ अशा थोड्याशा मागासलेल्या किंवा अविकसित क्षेत्रांकडेही बघतो की विद्यार्थ्यांमध्ये ही एक हर्ड मेंटॅलिटी आपल्याला आढळून येते. खास करून आपल्या आजूबाजूची लोक काय करतायत किंवा माझे मित्रमैत्रिणी काय करतायत याहीपेक्षा मला काय करायचंय ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं ती पहिली चूक विद्यार्थ्यांकडून केली जाते. त्यानंतर दुसरी चूक जी तुम्ही खूप कॉमनली विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर समजून घेता, आता मी दररोज करिअर काउन्सिलिंग ज्यावेळेस करतो त्यावेळेस विद्यार्थ्यांचा एक सगळ्यात महत्वाचा एक आम्हाला प्रश्न असतो की सर, मी 10वीला असताना वडिलांनी किंवा आईनी आम्हाला प्रेशराईज केलं आणि आम्हाला हे क्षेत्र निवडावं लागलं. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पालकांचा जो प्रेशर आहे ते देखील थोडंसं दूर करणं गरजेचं आहे. पालकांच्या प्रेशरमध्ये येऊन मला आवडत नसलेली एखादी गोष्ट आपण भिडस्तपणे स्वीकारणं हे देखील मला असं वाटतं चुकीचं आहे. त्यामुळे ती चूक देखील आपल्याला टाळायची आहे की जी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. त्यानंतर तिसरी सगळ्यात महत्वाची मिस्टेक जी मुलं करतात, आता 10वी नंतर विद्यार्थी सायन्स घ्यायचं का कॉमर्स घ्यायचं का आर्ट्स घ्यायचं हा निर्णय मार्कांच्या आधारावर करतात. किंवा मला कुठल्या विषयामध्ये चांगले मार्क्स आहेत किंवा मला कुठला विषय चांगल्या मार्कांनी मला पास करता आलाय. लक्षात घ्या, मार्क्स ही योग्य ज्याला आपण म्हणू शकतो टेस्ट नाहीये कुठलंही क्षेत्र निवडण्यासाठी. त्यामुळे ही चूक देखील विद्यार्थ्यांनी टाळायची आहे. आणि चौथी मला असं वाटतंय की मी देखील माझ्या शालेय जीवनामध्ये केलेली ती चूक आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं ती विद्यार्थ्यांना मी जरूर इथे सांगावी की चित्रपट आणि मूवीज बघून देखील आपण भरपूर वेळेस निवडतो की मला काय व्हायचंय. म्हणजे खरं चित्रपटाचा आपल्यावर एवढा प्रभाव पडतो की आपल्याला ती एक ड्रीम लाईफ वाटते आणि आपण तो निर्णय घेऊन मोकळे होतो. तर मला असं वाटतं ह्या ज्या महत्वाच्या 4 चुका मी सांगितल्या त्या जर विद्यार्थ्यांनी आत्ता टाळल्या तर त्यांना मला असं वाटतं की करिअरचा निवड करताना एक चांगल्या प्रकारे करिअर निवडता येईल स्वतःसाठी की जे भविष्यामध्ये त्यांना अतिशय लाभदायक ठरेल. पांडव सर, चुका नेमक्या कोणत्या टाळाव्यात या संदर्भात सांगितलंय, पण आता कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत करिअर निवडताना त्याला महत्व द्यायला पाहिजे, अशा कोणत्या गोष्टी? नक्कीच मला असं वाटतंय की कुठल्या गोष्टींना महत्व द्यायचं आणि कशा प्रकारे करिअर निवडायचं याची एक मला असं वाटतं की सगळ्याच विद्यार्थ्यांनी एक प्रक्रिया फॉलो केली पाहिजे, एक प्रोसेस फॉलो केली पाहिजे. साधारणपणे एक ज्याला आपण म्हणू शकतो की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी जुन्या काळी आणि आता देखील एक अतिशय महत्वाची प्रोसेस फॉलो केली जाते. त्याच्यामध्ये आपल्याकडे काही ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा सायको अनालिसिस टेस्ट घेतले जातात. आता हे सायको अनालिसिस टेस्ट म्हणजे काय असतं, तर तुमच्या व्यक्तिमत्वाचं, तुमच्या आवडीनिवडींचं आणि तुमच्या ज्याला आपण म्हणू शकतो हुशारीचं एक प्रकारे मूल्यमापन केलं जातं की तुम्हाला कुठल्या विषयामध्ये गती आहे, तुम्हाला कुठल्या विषयाची आवड आहे आणि तुमची पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व नेमकं कुठल्या करिअरसाठी साजेचं आहे. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे माझ्याकडे नेमक्या स्ट्रेंथ्स कुठल्या आहेत किंवा माझ्याकडे नेमकी स्किल्स कुठली आहेत, माझ्याकडे नेमकी कुठली कौशल्य आहेत. मला असं वाटतं शालेय स्तरावर ही आपली कौशल्य आपल्या समोर आलेली असतात. काही जण गणितामध्ये अतिशय हुशार असतात, विज्ञान हा विषय त्यांना अतिशय आवडीचा वाटत असतो, काही जणांना चित्रकला खूप आवडते, काही जणांना नृत्य, स्पोर्ट्स अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ज्याला आपण म्हणू शकतो निपुणता किंवा प्रावीण्य असतं. मला असं वाटतं ही पहिली टेस्ट आहे की मला ज्या विषयांमध्ये प्रावीण्य आहे, ज्या विषयांचे निगडीत स्किल सेट माझ्याकडे आहे ते विषय खास करून मी सर्वात प्रथम निवडले पाहिजेत जर मला एखादं करिअर निवडायचंय तर. त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमची पर्सनॅलिटी. लक्षात घ्या, प्रत्येक जॉबसाठी किंवा प्रत्येक जे करिअर तुम्ही निवडताय त्यासाठी एक स्पेसिफिक पर्सनॅलिटी आवश्यक आहे. आता इथे एक मी उदाहरण देतो. लौकिक अर्थानं आपण सध्या बघतो आहोत की सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच शासकीय सेवा ज्या आहेत त्याच्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा खूप जास्त आहे. आज कोणालाही तुम्ही विचारलं तर ते सांगतात की मला UPSC किंवा MPSC ची तयारी करायची आहे. पण माझं असं मत आहे की प्रत्येक व्यक्तीच चांगला UPSC किंवा MPSC मधून अधिकारी होऊ शकतो असं बिलकुल नाहीये. कारण एक अधिकारी होण्यासाठी एक विशिष्ट स्किल सेट आवश्यक आहे.
आणि सगळ्यात पहिला मी त्याच्यामध्ये स्किल सेट सांगेन तो म्हणजे तुमचं कम्युनिकेशनवर अतिशय चांगली कमांड पाहिजे आणि तुमच्याकडे अतिशय उत्कृष्ट असे नेतृत्व गुण पाहिजेत, तरच तुम्ही चांगले सिव्हिल सर्वंट होऊ शकतात. भलेही तुम्ही परीक्षा पास कराल, पण त्या परीक्षा पास झाल्यानंतर ज्या अधिकारी पदावर तुमची नियुक्ती होणार आहे त्या पदाला जो न्याय देणं आवश्यक आहे तो न्याय तीच व्यक्ती देऊ शकते जिच्याकडे हे गुण आहे. त्यामुळे मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी दुसरा जो घटक अभ्यासाच्या किंवा कुठल्याही करिअरच्या निवडीमध्ये घ्यायचा आहे तो म्हणजे त्यांची व्यक्तिमत्वामध्ये असलेली जी स्किल्स किंवा व्यक्तिमत्वाचे जे प्लस पॉईंट्स आहेत त्यावरून ते एखादं करिअर निवडू शकतात आणि नक्कीच भविष्यामध्ये ते करिअर त्यांच्यासाठी अतिशय फायद्याचं ठरू शकतं. अगदी पांडव सर, महत्वाचं सांगताय आपण या भागामध्ये. आत्ताच एक शैक्षणिक धोरण प्रस्तावित आहे, त्या संदर्भात आपण वाचलं आहे, चर्चाही झालेली भरपूर. त्या दृष्टिकोनातून एक करिअर निवडताना कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायला पाहिजे? नक्कीच मला असं वाटतं की नवीन जे शैक्षणिक धोरण आलंय त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक प्रकारे निवडीचं फार मोठं स्वातंत्र्य दिलं गेलंय आणि ते निवड स्वातंत्र्य मला असं वाटतं भारतासारख्या देशामध्ये फार जास्त आवश्यक आहे. आपण बघतो की 10वी नंतर आपल्याकडे फक्त 3 स्ट्रीम घेता येतात, सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स. आणि समजा एखाद्या आर्ट्सच्या विद्यार्थ्याला एखादा सायन्सचा विषय शिकावासा वाटला किंवा सायन्सच्या विद्यार्थ्याला एखादा आर्ट्सच्या विषयामध्ये आवड असली तर त्याला त्यामध्ये खास करून ते निवड स्वातंत्र्य नव्हतं. पण मला असं वाटतं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जी विद्यार्थ्यांना निवड स्वातंत्र्य दिलं गेलंय त्यावेळेस करिअर निवडताना विद्यार्थ्यांना अतिशय मोठा फायदा होणार आहे. कारण मला सायन्स सब्जेक्ट सोबतच एखादा माझ्या आवडीचा, फॉर एक्झाम्पल मी ज्यावेळेस 11वी 12वीला होतो त्यावेळेस मला सायन्स तर घ्यायचंच होतं कारण मला इंजिनिअरिंग करायचं होतं, पण मला त्यासोबतच पॉलिटिकल सायन्स हा विषय किंवा राज्यशास्त्र हा विषय खूप आवडीचा होता, पण मला तो निवडता आला नाही कारण त्या प्रकारची निवड स्वातंत्र्य त्यावेळेस नव्हतं. पण आज स्थितीला आपण बघू शकतो जे काही नवीन शैक्षणिक धोरण येणार आहे किंवा येतंय त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आणि आजही भारतातल्या युनिव्हर्सिटीज अशा काही आहेत की ज्या तुम्हाला सायन्सच्या सब्जेक्ट सोबत कॉमर्सचे सब्जेक्ट घेऊ देतात किंवा आर्ट्सचेही सब्जेक्ट घेऊ देतात. आता जर आपण बघितलं तर सध्याचं जग हे इंटरडिसिप्लिनरी स्टडीजचं आहे. इंटरडिसिप्लिनरी स्टडीजचा अर्थ होतो तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची आणि वेगवेगळ्या शाखांची एकाच वेळेस माहिती असणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी त्यांचं करिअर निवडताना अशा प्रकारे करिअर निवडावं की त्यांना 2 पेक्षा अधिक शाखांची माहिती मिळवता येईल आणि त्यासोबतच 2 पेक्षा अधिक शाखांवर त्यांना प्रावीण्य मिळवता येईल. ह्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो काय, आपल्याकडे कुठलंही एक स्किल सेट आता सध्या असून गरजेचं म्हणजे ते तुमची गरज भागवणार नाहीये. तुम्हाला स्किल स्टॅक म्हणजे तुमच्याकडे कौशल्याची एक ज्याला आपण म्हणू शकतो उतरण असणं गरजेचं आहे. म्हणजे 1 पेक्षा अधिक कौशल्य तुमच्यामध्ये जर असतील तर तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना चांगल्या प्रकारे करू शकता आणि एखाद्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला अपयश आलं तर तुम्ही लगेचच दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथे देखील प्रावीण्य मिळवू शकता. त्यामुळे मला असं वाटतंय नवीन शैक्षणिक धोरण असेल किंवा बदलत्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणावर निवड स्वातंत्र्य आलेलं आहे आणि ते निवड स्वातंत्र्य वापरूनच विद्यार्थ्यांनी त्यांचं करिअर निवडावं अशी मला असं वाटतंय मी सर्वांना आवाहन करेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून. पांडव सर, आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे आहोत. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातूनच या नंतरचे आपले पुढचे जे काही एपिसोड्स होणार आहेत त्या एपिसोडमध्ये आपण नेमकं कोणत्या विषयांची चर्चा करणार आहोत आणि खास करून या पुढच्या येणाऱ्या आपल्या 2 एपिसोड बद्दल तुम्ही काय सांगणार आहात? आपल्या वृत्तवेधच्या या पुढच्या 2 एपिसोड्समध्ये मी खास करून विद्यार्थ्यांना करिअर कुठलं निवडायचं कशा प्रकारे, म्हणजे माझी एक स्पेसिफिक पर्सनॅलिटी आहे आणि मी सायन्स मधलं कुठलं करिअर माझ्या स्वतःसाठी निवडावं आणि समजा मी 11वी 12वीला सायन्स घेतलंय तर मला 12वी नंतर आणि ग्रॅज्युएशन नेमकं कशामध्ये करता येऊ शकेल आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज म्हणजे मला नोकरीच्या संधी किंवा व्यापाराच्या संधी कुठल्या आहेत ह्या सगळ्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि ह्यामध्ये मी सायन्स स्ट्रीम घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या करिअर संधी, विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, त्यानंतर कॉमर्स घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या करिअर संधी आणि स्पर्धा परीक्षा आणि तसंच आर्ट्स घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील यावर चर्चा करणार आहे. आणि मला असं वाटतं ह्या सत्रामध्ये आपण एक अतिशय महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत ती म्हणजे जर विद्यार्थ्यांना देशाबाहेर जाऊन शिकण्याची इच्छा आहे, असे भरपूर विद्यार्थी आपल्याकडे आहेत की ज्यांना टॉप जगातल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, कॉलेजेस ज्या आहेत तिथे जाऊन शिकण्याची इच्छा आहे. मग त्यासाठी 10वी नंतर मी काय करायचं, जर आता मी 12वी पासआउट झालो तर 12वी नंतर मला कसं जाता येईल आणि जर आता माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर ग्रॅज्युएशन नंतर जर मला देशाबाहेर जाऊन कुठल्या एका स्पेसिफिक फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर त्यासाठी कुठल्या परीक्षा आणि त्या कशा प्रकारे घेतल्या जातात या सगळ्यांविषयी येणाऱ्या 2 भागांमध्ये आपण चर्चा करणार आहोत. निश्चितच. विद्यार्थी मित्रांनो, करिअर निवडी संदर्भात या भागामध्ये आपण पांडव सरांकडून माहिती जाणून घेतली. या पुढचेही 2 भाग आपण याच विषयावर आपण पांडव सरांशी चर्चा करणार आहोत.
आज पांडव सर आपण आज आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.